आयुष्य म्हटलं की चढ उतार ठरलेलेच. प्रत्येकाचा प्रवास वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. कोणाच्या शंका, कोणाचं समाधान. वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं हे माणसाचं असं आयुष्य. पण भविष्याकडे वाटचाल करताना आपण भूतकाळाचं ओझं घेऊन चालू नये. चुकली असतील काही गणितं, चुकले असतील भूतकाळात काही निर्णय. झालेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, परंतु पुढच्या प्रवासाला सुधारित आवृत्ती देऊ शकतो. कसं ते ऐका. इथून पुढच्या प्रवासाचं उद्दिष्ट जर प्रामाणिक असेल, चांगलं असेल, तर मागे भूतकाळात झालेला प्रवाससुद्धा सार्थकी लागतो. हो, संदर्भ देतोय ज्ञानेश्वरीचा. का रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकेची ये वाटे, शिने परी सुनाटे न वचती पदे. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 369. एखादा वेडपट माणूस घरच्या माणसांवर रुसून घरातून कुठेतरी निघून जावं म्हणून बाहेर पडला आणि दैवयोगानं द्वारकेच्या वाटेनं चालू लागला. आता त्या वाटेनं झालेला प्रवास त्याच्या दृष्टीनं जरी निरर्थक असला तरी माऊली ज्ञानोबाराय म्हणतायत त्याचं दमलेलं शिनलेलं एकही पाऊल आता व्यर्थ जाणार नाही, कारण द्वारकेला पोचल्यानंतर त्याला श्रीकृष्णाचं दर्शन, गोमतीचं स्नान घडणार आहे. तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास समाधानकारक नसला तरी आजपासून जर तुम्ही पुढच्या प्रवासाला एक प्रामाणिक शास्त्रदृष्टी दिली, चांगलं उद्दिष्ट दिलं, तर झालेला संपूर्ण प्रवास न्यायप्रमाणित होईल. त्यामुळे थांबू नका, चालत राहा.